नमस्कार शेतकरी बंधूंनो, मान्सून 2026 म्हणजे येणारा यंदाचा पावसाळा कधी सुरू होणार, तसेच यंदा कोणत्या भागात पावसाचा खंड जास्त राहणार आहे आणि दुष्काळ कोणत्या भागात राहणार, तसेच यंदा पावसाळा किती टक्के होणार आहे, पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी बंधूंनो, यंदाचा पावसाळा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. म्हणजेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 2026 मध्ये मान्सूनचे प्रमाण सरासरीपेक्षा यंदा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पॅसिफिक महासागरामध्ये निर्माण झालेली एल निनोची स्थिती. या नैसर्गिक बदलामुळे पावसाच्या वितरणावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे जुलै महिन्यापासूनच पावसामध्ये मोठा खंड पडण्याची भीती व्यक्त केलेली आहे. विशेष म्हणजे शेती आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर यंदा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यंदा जूनमध्ये पावसाळे आगमन होईल आणि पावसाचे आगमन झाल्यानंतर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून हा दाखल होऊ शकतो. मात्र सुरुवातीचा उत्साह टिकण्याची शक्यता कमी आहे. जून महिना संपल्यानंतर म्हणजे जुलैपासून पावसाचा जोर हा ओसरणार आहे. अनेक भागात मोठा खंड पडणार आहे. यामुळे पेरण्यासुद्धा संकटात येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील काही विभागांना पावसाच्या लहरीपणा आणि मोठा फटका बसण्याची शक्यता असून यंदा मान्सून फक्त 90% बरसणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अत्यंत कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ऑगस्ट महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची ओढ हे कायम असू शकते. यामुळे पिकाचे नुकसान होण्याआधी धरणातील पाणीसाठा आटपण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो, मे महिन्याच्या यंदा अखेरीस आणि जूनच्या सुरुवातीला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या सुरुवातीला पावसाला गती मिळू शकते. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे हा पावसाचा जोर कमी राहणार आणि यंदाचा पावसाळा अगदी कमी बरसणार. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाची अनिश्चितता कायम राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.